ये भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्यों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 24 एप्रिल 2024 बुधवार. तुमच्या पत्नीवर प्रेम करा. पत्नीनो, तुमच्या पत्नीवर प्रेम करा. एफेसीस 5 अध्याय 25 वचन. म्हणून पतीने स्वतःच्या पत्नीवर स्वतःच्या शरीराप्रमाणे प्रेम केले पाहिजे. जो आपल्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो. एफेसीस 5 अध्याय 28 वचन. प्रेषित पौल एफेसियांच्या 5 अध्यायात पती पत्नी सल्ला देतो आणि पत्नीला सल्ला देताना तो म्हणतो, पत्नीनो, प्रभूच्या अधीन राहा. एफेसीस 5 अध्याय 22 वचन. आणि तो पत्नींना त्यांच्या पत्नीवर प्रेम करण्यास सांगतो. कुटुंब तयार करण्यासाठी मिशन आणि प्रेम असणे अपरिहार्य आहे. पत्नीने आपल्या पत्नीवर कसे प्रेम केले पाहिजे? ख्रिस्ताने चर्चवर प्रेम केले तसे त्यांनी प्रेम केले पाहिजे. पवित्र शास्त्र ख्रिस्त येशूला प्रेमासाठी आदर्श म्हणून सादर करते. होय, प्रभू येशूचे चर्चवर प्रेम असल्यामुळे त्याने स्वतःच्या रक्ताने ती विकत घेतली. चर्चवरील प्रेम दाखवण्यासाठी त्याने चर्चला शरीर आणि स्वतःला डोके अशी उपमा दिली. चर्च प्रभू येशूसाठी दूत आहे जो वर आहे. त्यांच्या लोकांना असा दिव्य प्रेमाचा अनुभव मिळावा म्हणून त्याने पुरुष आणि स्त्री निर्माण केली आणि विवाह संस्था स्थापन केली. त्याने असेही म्हटले की पुरुष आणि स्त्री एकत्र जोडले जातील आणि एक देह होतील आणि प्रेमाचे बंधन निर्माण केले जाईल. उत्पत्ती 2 अध्याय 24 वचन. मार्क 10 अध्याय 8 वचन. पवित्र शास्त्र म्हणते, तथापि तुमच्यापैकी प्रत्येकाने विशेष स्वतःच्या पत्नीवर स्वतः प्रेमानेच प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर करावा हे बघावे. एफेसीस 5 अध्याय 33 वचन. कुटुंब हा सर्व मानवी नाते संबंधाचा पाया आहे. जेव्हा कुटुंब प्रेमाने भरलेले असते, चांगली सहवास आणि हृदयाची एकता अनुभवते, ते कुटुंब निश्चितपणे पृथ्वीवरील एक लघु स्वर्ग असेल. ते हर देवाचे उपस्थितीने भरून जाईल आणि त्यात पवित्र आत्म्याचे गौरव आणि आनंद असेल. अनेक कुटुंबामध्ये सध्या काय परिस्थिती आहे? प्रेमाअभावी कुटुंबाचा पायाच डळमळत आहे. राग आणि संतापाची शब्द शांतता नष्ट करतात आणि कौटुंबिक प्रार्थनेची वेळ दूरदर्शनद्वारे घेतली जाते. या कारणामुळे अनेक कुटुंबे तुटून विस्कळीत झाली आहेत. तुटलेली नाती आणि घटस्फोटाची संख्या वाढण्यामागे आणखी काय कारण असू शकते? पवित्र शास्त्र म्हणते, बुद्धीने तिचे घर बांधले आहे. नीतिसूत्र 9 अध्याय 1 वचन. सहाने स्त्री तिला बांधते. नीतिसूत्र 14 अध्याय 1 वचन. प्रभू घर बांधतो. स्तोत्र 127 अध्याय 1 वचन. तिपट दोर लवकर तुटत नाही. उपदेशक अध्याय 4 12 वचन. जेव्हा पती पत्नी परमेश्वरासोबत घर बांधतात तेव्हा त्यांच्या घरात दैवी प्रेम असते. परीक्षेचे वादळ किंवा अनहानाचे चक्रीवादळ काहीही असो, ते घर उधारणार नाही, तर ते कायमचे उभे राहील. पुढील चिंतनासाठी श्लोक. कारण कोणीही स्वतःच्या देहाची द्वेष करत नाही, परंतु प्रभू चर्चप्रमाणे त्यांचे पालनपोषण करतो. एफेसीस 5 अध्याय 29 वचन.
दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 सामुएल अध्याय 19-20 आणि संध्याकाळी लूक 18 अध्याय 1 ते 23 वचन. धन्यवाद. वचन